आता सातत्याने एक महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न विचारला जात आहे की धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये कन्वर्ट करण्यात यावं, याबद्दल आपलं काय मत आहे? तुम्ही 3-4 महिन्यापूर्वीचा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तो जर बघितला, तुम्ही जर गुगलला जा आणि सर्च करा, तर त्यामध्ये या ठिकाणी धनगर समाजाची जी मागणी आहे, धनगर आणि धनगड, तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की ह्या वेगवेगळ्या जमाती आहेत आणि धनगर समाज हा आदिवासी किंवा आदिम समाजामध्ये मोडत नाही, त्याच्यामुळे त्याला आरक्षण देता येणार नाही. परंतु आता यांच्या आज इलेक्शन आलेले आहेत, विधानसभा आलेले आहेत, यांनी एक नाटक उभं केलं की आम्ही आरक्षणाला म्हणजे धनगरांना आम्ही आरक्षण देणार आहे GR काढून. परंतु तुम्ही सुप्रीम कोर्टाचा या ठिकाणी अपमान करताय आणि म्हणून काल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केलं बघा की जर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा तुम्ही अपमान करताना आदिवासी संघटनांनी जर आता शांत बसणार नाही, जर यांनी असं केलं तर मीच माझ्या वतीनं आणि माझ्या सहकार्याच्या वतीने पहिली केस ॲट्रॉसिटीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दाखल करतो. कारण आमच्या पाठीमागं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी भक्कम साथ आहे. आम्ही कोणाच्या बापाला घाबरतो. बघू शकतो आपल्यासोबत जो संवाद साधलेला आहे एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी जाधव यांनी या ठिकाणी संवाद साधलेला आहे.